नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 3 जुलै सायंकाळचे 6:15 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम जर आपण काल झालेला पाऊस पाहिला तर चंद्रपूर गडचिरोलीच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ तसेच विदर्भात राहिलेला बुलढाणा, अकोला, अमरावतीच्या भागात क्वचित हलकाशा पावसाच्या नोंदी झाल्यात. मराठवाड्याच्या दक्षिण भागात बीडपासून परभणी, हिंगोली, लातूर, नांदेडच्या काही भागांमध्ये मध्यम पावसाच्या सरी झाल्या. बाकी मध्य महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम पाऊस झाला. कोल्हापूर, सातारा घाटाकडे मुसळधार पाऊस झाला आहे आणि दक्षिण कोकणात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी झाल्या. तर उत्तर कोकणात हलका मध्यम, उत्तर महाराष्ट्रात हलकासा पाऊस पाहायला मिळाला. आणि जर आपण सध्याचे हवामान पाहिल्या तर मान्सूनचा आज कमीचा पट्टा अजूनही हिमालयाच्या पायथ्याकडेच आहे. राज्याच्या पासून हे खूप लांब आहे आणि त्याच्या नेहमीच्या पोझिशनपेक्षा थोडासा उत्तरेकडे आहे आणि एक चक्रवाढ इकडे झारखंडच्या आसपासून इकडे पूर्वोत्तर भारतापर्यंत हे कमीचा पट्टा विस्तारला आहे. आणि तुम्ही पावसाची ढगसुद्धा पाहू शकता की याच्याच आसपास बऱ्यापैकी आपल्याला ढग पाहायला मिळतात. अजून एक कमीचा पट्टा हा मध्य प्रदेश, राजस्थानहून अशा प्रकारे चक्रवाढ्यापर्यंत विस्तारला आहे. म्हणजे हेच सिस्टीम आहेत ज्याच्या आसपासच जास्त पाऊस सक्रिय आहे. राज्यात मात्र पावसाचा जोर कमी आहे. सोबतच उत्तरेकडून थोडेसे असे कोरडे वारे आहेत. ज्या ठिकाणी ढग तयार होतात तेवढ्या उंचीवरती उत्तरेकडचे कोरडे वारे राज्याकडे येत आहेत. त्यामुळे राज्यात जे काही ढग निर्मिती होत होती गेले काही दिवस, थोडा का होईना पाऊस पडत होता काही जिल्ह्यांमध्ये, त्यातही आता कमी आलेले आहे. जर आपण घाटातही पाहिलं तर विशेष पावसाचे ढग नाही दिसत. नाशिक, नगर, पुणे असेल, सातारा असेल, आज विशेष पाऊस झालेला नाही आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडकडे सुद्धा विशेष पावसाच्या नोंदी झालेल्या नाहीत. मात्र सध्या रायगडच्या खाली दक्षिणेकडे रत्नागिरीच्या थोड्या भागांमध्ये थोड्याशा पावसाच्या सरी सक्रिय झालेत. कोल्हापूरच्या दक्षिणेकडील भागांमध्ये किंवा कोल्हापूरच्या घाट भागांमध्ये थोडासा पाऊस सक्रिय होता. गोव्याच्या भागांमध्ये थोडासा पाऊस सक्रिय आहे. खास करून घाटमाथ्याच्या आसपास या ठिकाणी सुद्धा पाऊस आहे. आणि एक स्थानिक पातळीवर ढग निर्मिती धाराशिव, लातूरच्या भागांमध्ये पाहायला मिळते आणि यामुळे धाराशिव, त्याच्या आसपास औसा, लातूर या भागांमध्ये आपल्याला पाऊस रात्रीसाठी पाहायला मिळेल. तसेच बार्शीमध्ये थोडेसे थेंब राहतील आणि दक्षिण सोलापूरमध्ये सुद्धा थोड्याशा पावसाचे थेंब पाहायला मिळतील. जळगावमध्ये सुद्धा थोड्याशा भागांमध्ये हलकेसे पावसाचे थेंब देतील किंवा हलकेसे पावसाचे सर देतील अशा प्रकारचे ढग आहेत. मोठ्या पावसाचे ढग जळगावमध्ये सुद्धा नाहीत. त्यानंतर गडचिरोलीमध्ये पावसाचे ढग आहेत. ज्या ठिकाणी एटापल्लीच्या आसपास, मुळचेराच्या आसपास पावसाचे ढग दिसत आहेत आणि लखनौच्या आसपास जो दक्षिणेकडील भंडाराचा भाग आहे या ठिकाणी सुद्धा थोडासा पावसाचा ढग दिसतोय. आणि जी काही ढगांची वाटचाल आहे आजही पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे आणि थोडंसं रात्रीचं का वातावरण अनुकूल जास्त झालंच तर नांदेडच्या दक्षिण भागापर्यंत लातूरमधला पाऊस पोहोचू शकतो आणि जळगावचे उत्तरेकडील भाग असतील थोडासा हलका पाऊस होईल. बुलढाणा, अकोला, अमरावतीच्या अति उत्तरेकडील भागांमध्ये थोडासा हलक्या पावसाच्या नोंदी आज रात्रीसाठी होतील. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीच्या भागांमध्ये रात्री विखुरलेल्या स्वरूपात म्हणजे एक दुसऱ्या ठिकाणीच पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर एखादी हलकीशी पावसाची सर आली तर विशेष पाऊस नाही. घाटामध्ये सुद्धा विशेष पाऊस नाही. एखादी सर झाली तर होईल, अन्यथा रात्री विशेष पाऊस घाटामध्ये सुद्धा होण्याचे अंदाज नाही. उद्याची स्थिती पाहिली तर उद्या सुद्धा राज्यात जे काही कोरडे असे वारे आहेत उत्तरेकडून येणारे महाराष्ट्र, उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मराठवाड्यापर्यंत थोडेफार हे सक्रिय राहतील. मात्र मराठवाड्याच्या थोडंसं पुढे गेलात तर या वाऱ्यांमध्ये थोडंसं बाष्प येईल मराठवाड्याच्या आसपास आणि उत्तरेकडील भागात गेलं उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भाच्या उत्तर भागांमध्ये हे बाष्प जरा जास्त असेल. आणि यावरूनच जर आपण उद्याचा अंदाज घेतला तर उद्याही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाणारे ढग पाहायला मिळतील. कोल्हापूर, सिंधुदुर्ग घाटामध्ये मध्यम ते थोडासा जोरदार सरी झाल्या तर होतील. रत्नागिरी, रायगड, पुणे, साताऱ्याच्या घाटामध्ये सुद्धा क्वचित मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडीशी जोरदार पावसाची सर येऊन जाईल. मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपास हलक्या मध्यमच पाऊस सरी राहतील. नाशिकच्या घाटामध्ये सुद्धा एखादी मध्यम पाऊससर येऊन जाऊ शकते. बाकी या जिल्ह्यांच्या पूर्वेकडील भागात नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर विशेष पावसाचा अंदाज नाही. धुळे, नंदुरबारकडे झालं तर एकदम हलकासा पावसाचे थेंब होतील. विशेष पावसाची शक्यता या ठिकाणी दिसत नाही. त्यानंतर सोलापूर, धाराशिव, दक्षिणेकडील बीडचा भाग असेल, परभणी, नांदेड, हिंगोली हा जो भाग आहे या ठिकाणी स्थानिक पातळीवरती उद्या गडगाठी पावसाचा एखादा ढग विकसित होईल आणि सार्वत्रिक नाही झाला तरी काही ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये आपल्याला उद्या थोडा कपा होईना पण पाऊस पाहायला मिळेल. असाच प्रकारचा पाऊस जळगाव, छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग, जालन्याचे उत्तरेकडील भाग, बुलढाणा, अकोला, अमरावतीच्याही उत्तरेकडील भागांमध्ये स्थानिक पातळीवरती ढग निर्मिती होऊन थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर, वर्धा, भंडारा या ठिकाणी किंवा चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये आपल्याला उद्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. हाही पाऊस सार्वत्रिक नसेल.
राहिलेला यवतमाळ, वाशिम, जालन्याचा राहिलेला भाग, छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्वेकडील भाग असेल, पुणे, सातारा, सांगलीचे कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग असेल, सोलापूर पश्चिमेकडील भाग असेल, बीडचा पश्चिमेकडील भाग असेल, नगरचा बहुतांश भाग असेल, विशेष मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही. आणि येत्या काळातही राज्यात 1-2 दिवससुद्धा विशेष मोठ्या वातावरणात बदल होणे अपेक्षित नाहीत. पश्चिमेकडून जे काही अतिउंचावरचे जे काही कोरडे वाऱ्यांचे प्रवाह वाढलेले आहेत हे कायम राहील आणि त्यामुळे घाटात, कोकणातही पावसाचा जोर हा काहीसा कमी पाहायला मिळणार आहे. बाकी अजूनही बंगालच्या उपसागरात एखादं कमी दाबाचं क्षेत्र केव्हा बनेल याबाबतचा अजूनही ठोस अंदाज मॉडेलनुसार दिसत नाही. आणि जर शक्यता दिसलीच तर आपण तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या या चॅनलवरती त्याच्याबाबतचा अपडेट देऊ. तसेच मान्सूनचा आस असलेला कमीचा पट्टासुद्धा जवळपास एक आठवडाभरही उत्तर भारताकडून म्हणजे उत्तर प्रदेशच्या आसपासून, दिल्ली, पंजाब, हरियाणाच्या आसपासून दक्षिणेकडे खाली सरकण्याची शक्यता ही थोडी कमीच दिसते. आणि त्यामुळे तोसुद्धा एक फॅक्टर आहे जो मान्सूनला चांगला असतो. तो उत्तरेकडे गेलेला आहे तेव्हा आपल्या राज्याकडचा पाऊस हा विशेष कमीच राहील. मोठ्या पावसाची सध्या तरी शक्यता पुढील 4-5 दिवस दिसत नाही. बदल झाले तर अपडेट्स तुम्हाला देण्यात येतीलच. जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या पुण्याच्या घाटाकडील भागात, सातारच्या घाटाकडील भागात आणि कोल्हापूरच्या घाटाकडील भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे. हा अलर्ट फक्त घाट माथ्यासाठीच आहे, पूर्वेकडील भागांसाठी हा अलर्ट नाही. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे. त्यानंतर पालघर, ठाणेमध्ये सुद्धा हवामान विभागाने मध्यम पावसाची शक्यता वर्तवली तर मुंबईमध्ये हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच नंदुरबार, धुळे, नाशिक, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. पण तुर्तास या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला नाही. त्यासोबतच विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे. त्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने क्वचितच हलकासा पाऊस होण्याचा अंदाज दिलेला आहे. बाकी उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही पावसाच्या अंदाजामध्ये बदल झालाच तर त्याचे अपडेट्स देण्यात येतील. आणि शक्यतो तालुकानिहाय सुद्धा अंदाज देण्याचा उद्या सकाळी प्रयत्न राहील. पण सध्या जो पाऊस आहे खूप कमी क्षेत्रावरती पडतो आहे, त्यामुळे तालुकानिहाय अंदाजामध्ये थोडेसे फेरबदल होऊ शकतात. म्हणजे एखाद्या तालुक्यात सांगितलं पाऊस त्या तालुक्याच्या शेजारच्या तालुक्यात होईल, अशा प्रकारच्या अंदाजात थोडेसे बदल होऊ शकतात. पण तरी उद्या सकाळी आपण तालुकानिहाय अंदाज देऊ. तुमच्या कमेंट येत आहेत तालुकानिहाय अंदाज द्या, तर त्याची आपण उद्या तालुकानिहाय अंदाज देणार आहोत. बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.